एखादे औषध असेल त्या औषधावरती सुद्धा त्याची व्हॅलिडिटी दिलेली असते. एखाद्या दुकानामध्ये एखादी गोळी असेल त्याच्यावर सुद्धा त्याची व्हॅलिडिटी असते. एखादी वास्तू उभारलेली जरी असेल ना तरी त्या वास्तूची काही ना काही दिवस असणारे तिचे आयुष्य मर्यादा लिहिलेली असते. त्या पद्धतीने देवाने देत असताना सुद्धा या नरदेहाची आयुष्य मर्यादा लिहिलेली आहे. मात्र असं आहे, आयुष्य मर्यादा जरी जास्त लिहिली असेल ना तरी ती किती नशिबात पडेल हे सांगता येत नाही, नाही का? कोणाचं सांगता येत नाही. कारण महाराज म्हणतात ना, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, श्वास रुक जाएगी चलते चलते, चेम बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. तशी या नरदेहाची असणारी व्हॅलिडिटी आहे. काही आयुष्य मर्यादा दिलेल्या आहेत, नाही का? मनुष्य देहाला असणारी आयुष्य मर्यादा दिली, 100 वर्षाचं आयुष्य दिलंय. मात्र 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये हे 100 वर्षच आपल्या नशिबात असेल असं अजिबात नाही. शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहिगा. महाराज म्हणतात आपल्या असणाऱ्या आयुष्य मर्यादेमध्ये अर्धे जर 100 वर्षाचं आयुष्य असलं तरी 50 वर्ष मात्र झोपेत आहे. 5 वर्ष असणाऱ्या प्रत्येकाच्या शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व, आपण लहानपणामध्ये 10 वर्ष निघून गेले, मग पीडा रोग क्षय. मग या असणाऱ्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने ज्याचं असणारं कर्म असतं, ज्या पद्धतीने ज्याचं असणारं प्रारब्ध असतं, त्या असणाऱ्या जीवन रूपाला अनुसरून हे संपूर्ण आपलं जीवन असतं. मात्र 100 वर्षाचं आयुष्य जरी असलं तरी मात्र तेवढं भेटत नाही. खरं तर आपलं काहीतरी भाग्य आहे की आपण संत महात्म्यांच्या नंतर जन्माला आलो. खरं तर आपलं काहीतरी भाग्य आहे की आपण या असणाऱ्या देवांच्या नंतर जन्माला आलो. आणि खरं सांगू, खरं तर आपलं जास्तीत जास्त एवढं भाग्य आहे की आपण परम पवित्र असणाऱ्या पावन कुळामध्ये, पावन देशामध्ये जन्माला आलो. पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. महाराज म्हणतात पवित्र कुळ आहे, पावन असणार हा देश आहे, ही भूमी फार पवित्र आहे. संतांची भूमी म्हणलं की ही असणारी पवित्र आहे. ही एक देवभूमी आहे, ही एक संत भूमी आहे. महाराष्ट्र म्हणजे एक देवभूमी आहे, एक संत भूमी आहे. तिकडं जर आपण जर उत्तर भारतात जर गेलो ना, तिकडे गेल्याच्या नंतर एक देवभूमी आहे. आणि आपण जर इकडे महाराष्ट्रात आलो ना तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून संत काय आणि देव काय हे एकच आहे, नाही का? देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. अशा असणाऱ्या परमपवित्र संत महापुरुषांच्या पावन नगरीमध्ये आपण जन्माला आलो, वेदशास्त्र संपन्न. आणि बघा ना, आपल्या या असणाऱ्या महाराष्ट्र भूमीमध्ये मला वाटतं एक 10-15 किलोमीटर गेलं की एका संतांची समाधी आपल्याला बघायला भेटते, नाही का? 15 किलोमीटरवरती गेलं की चांगल्या असणाऱ्या एका संताची, एखाद्या भगवत भक्ताची असणारी समाधी आपल्याला पाहायला भेटते. या ठिकाणी वेदशास्त्र संपन्न योगीराज स्वामी कृष्णानंद महाराज यांची समाधी आहे. काही अंतरावर गेलं की इकडे लगेच कृष्णानंद आपले गोपालदास महाराज आहेत. पुढे गेलं की इकडे शंकर स्वामी महाराज, बैनाबाई महाराज. इकडे गेलं का आदरणीय सरजुदास महाराज. पहिले इकडे गेलं का बैनाबाई महाराजांचं माहेर श्री संत देवगाव. हे असणारी भूमी संतांची आहे. देवघर देवगाव माझे माहेर साजनी, नाही का? वेरुळ ते थोडी पूर्व भागी. बैनाबाई महाराज म्हणतात ना,
की विरळ असणारं त्या ठिकाणून पूर्व दिशेला आहे असं माझं सुंदर असणारं माहेर आहे. कारण माहेराची सगळ्यांना आवड असते. त्या पद्धतीने बहिणाबाई महाराजांनी सुद्धा माहेरचं असणारं खूप छान वर्णन केलं आहे. आणि असणारी संतांची भूमी मला हे सांगायचं आहे. आणि आपण असणाऱ्या परमपवित्र संत महापुरुषांच्या या पादस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये जन्माला आलो आहे म्हणून आपलं भाग्य आहे. खरं तर आपण असं आहे, या मराठवाडा जर सोडला आणि मराठवाडा सोडून जर थोडंसं जर पुढं जर गेलं ना, कदाचित आपल्याला चांगले संस्कार सुद्धा बघायला भेटत नाही. आपल्या भागामध्ये फिरत असताना आपल्याला काही अंश जाणवतात, काही एक या जमिनीची ऊर्जा जाणवते की या ऊर्जामध्ये संत महापुरुषांचे विचार जुळलेले असतात. काही माणसांना जर भेटलं ना, त्या असणाऱ्या माणसांच्या असणाऱ्या वाणीमध्ये सुद्धा चांगले उद्गार असतात. माणसं बोलण्यावरून ओळखावा, नाही का? बोलण्यावरून ओळखावा. माऊली ज्ञानोबा म्हणतात ना, साचा आणि मवाळ मेतुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे शब्द. माणसं हे बोलण्यावरून ओळखले जातात. आणि आपल्या असणाऱ्या भागातील एक वाणी जर बघितली ना, प्रत्येक माणसाकडे असणारी एक मानसिकता असते, नम्रता असतात, कुशलता असते बोलण्यामध्ये. तसं काही भागामध्ये गेलं की उद्धट बोलत असतात. इकडे खानदेशमध्ये जर गेलं तर आपल्याला खानदेशची भाषा माहिती आहे. इकडे बाजूला गेलं प्रांत बदलला म्हणजे भाषा बदलत असते. आपण प्रांत ज्या पद्धतीने प्रांत बदलतो ना, तिकडे जर आपण कर्नाटक जर मध्ये गेला तर तिकडची भाषा बदलते, नाही का? वाहेगुरु 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 आ गए बाबाजी हरे नाम देखो, नाही का? वाहेगुरु वाहेगुरु. मला वाटतं तिकडे अमेरिकेत जर गेलं तर तिकडे भाषा बदलते, नाही का? हाय डोंट नो हाऊ डू यू राम भक्त प्रेम प्लीज कम ऑन युअर आर्मी, नाही का? तिकडची भाषा बदलते. इकडे जर आपण दुसरीकडे जर गेलो तर, नाही का, तिकडची भाषा बदलते. प्रत्येक असणारी प्रांताची भाषा वेगळी असते. तसं या मराठवाड्याची जी भाषा आहे ना, या भाषेमध्ये नम्रता आहे, या भाषेमध्ये बोलण्यामध्ये कुशलता आहे, आनंद आहे. अशी असणारी ही पवित्र भूमी आहे. आणि अशा असणाऱ्या पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झालाय, आपलं काहीतरी भाग्य आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेती. अशा असणाऱ्या चांगल्या कुळामध्ये, चांगल्या देशामध्ये, चांगल्या पवित्रता असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामधील आपल्या असणाऱ्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपला जन्म झालाय, आपलं भाग्य आहे. म्हणून आजपासूनच आपण देवाकडे अशी इच्छा करायची, हे देवा, अरे सुंदर असणारा नरदेह दिलाय तुला, म्हणून ज्या देवाने आपल्याला हा नरदेह दिलाय ना, त्या असणाऱ्या देवाचं भजन करावं. बघा, एखाद्या माणसाने आपल्याला जर एखादी जर चांगली गोष्ट जर दिली ना, त्याचे उपकार माणसाने कधीच मरेपर्यंत विसरू नये. आणि मला तर असं वाटतंय, आपल्यावरती सगळ्यात जास्त जर उपकार जर कोणाचे असतील तर फक्त आणि फक्त देवाचे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संत महात्मे जागवतच असतात आणि देवही जागवत असतात. आणि आपल्यावरती खरं जर जास्त जर उपकार जर कोणाचे असतील तर मी म्हणतो देवाचे. कारण त्या देवाने आपल्याला नरदेह दिला, नाही का? नरदेह दिला, काय अडचण नाही. प्रमाण असतं आलं तर मी बरोबर हातात धरून त्याला इकडं ओढून घेतो. काळजी करू नका. फक्त ते मला हातात धरता येईल असं देत जा. संत एकच आहे आणि देव एक आहे. मी अगोदर बोलून गेलो, देवही एकच आणि संत एक. कारण देव आणि संत एक असल्यामुळे त्यांची आपल्यावरती कृपा आहे. पहिले आपल्यावरती उपकार देवाचे आहेत. ज्या देवाने सुंदर आपल्याला नरदेह दिलाय ना, ज्याने कोणाला तरी काहीतरी दिलंय की त्याची काहीतरी अपेक्षा असते. तसं देवाला विचारलं, देवा अहो सुंदर अनमोल नरदेह तुम्ही 3.5 हाताचा नरदेह आम्हाला दिलाय, मग तुमची काही इच्छा असेल ना? देव म्हटले, हो इच्छा आहे ना गड्या माझी. अरे ज्याला मी सुंदर नरदेह दिला, ज्याच्याकडून असणारे हे सुंदर नरदेह दिल्यानंतर तो संसारामध्ये रममान होतो, तो असणारा संसारामध्ये रममान झालाच पाहिजे. नाही असं होऊ नये असं मी म्हणणार नाही. मात्र त्याने 4 महिने 8 महिने तिकडे रममान झालं तर चालतं. मात्र माझ्या 2 असणाऱ्या फार मोठ्या परवाने असतात, नाही का? माझ्या असणाऱ्या 2 फार मोठ्या परवाने असतात. एक असणारी आषाढी असते आणि दुसरी असणारी कार्तिक असते. देवाने खरं सांगू, देवाची एवढीच इच्छा असते हो, माणसाने जिकडे रममान व्हायचं तिकडे व्हावं. मात्र आषाढीला आणि पांडुरंग, स्वतः पांडुरंग परमात्मा सांगतात, आषाढीला आणि कार्तिकीला मला विसरू नका, बस तेवढी इच्छा माझी पूर्ण करा, नाही का? महाराज म्हणतात ना, तेवढीच आस त्या देवाला असते. म्हणून त्या देवाला आषाढीला आणि कार्तिकीला विसरू नये. बघा, प्रत्येक असणारी पावती असते माणसाची, ती पावती माणसाला फेडावीच लागत असते. तसं या नरदेहाची पावती सुद्धा ही असणार काय असते,
तर आषाढी आणि कार्तिकी वारीच आहे. ही एक देवाची पावती म्हणूनच माणसानं केलं पाहिजे. महिनाभर आपल्याला लाईट बिल सुद्धा एक सोडत नाही, नाही का? लाईट बिल सोडत नाही. दिवसभर आपण जे असणाऱ्या अवयवाला हे वस्त्र सोडतो, याचं सुद्धा काहीतरी आपल्याला खर्चच आहे. तसं ज्या देवाने आपल्याला सुंदर नर्दे दिला त्याने कधी बिल पाठवलं का आपल्याला? अजिबात नाही, अजिबात पाठवलं नाही. एक दृष्टांत सांगितलं होतं मी मागे, मला वाटतं. हां, एक असणारी वारकरी बाबा आहे. त्या असणाऱ्या वारकऱ्याने नित्याने परमार्थ केला, जीवनभर परमार्थ केला. वयाच्या 60व्या वर्षी थोडासा आजार जडला. आजार जडल्याच्या नंतर दवाखान्यामध्ये गेले. दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं, काय झालं? काय नाही, थोडं पोटात दुखतंय. काय झालं? बदली बघावं लागेल, ऑपरेशन करायचं बाबा तुमचं. ऑपरेशन करावं लागेल, तेवढंच तुम्ही वाचाल, नाही तर वाचू शकत नाही. बाबा म्हटले, ठीक आहे बाबा, करा माझं ऑपरेशन, काही अडचण नाही, करा. ऑपरेशन करायला घेतलं. थिएटरमध्ये ऑपरेशन सक्सेसफुल झालं. 8 दिवस निघून गेले आणि 8 दिवसाच्या नंतर आता बाबा निघाले. बाबांचं सुट्टी झाली, डिस्चार्ज झाला. बाकीचे नातेवाईक वगैरे घ्यायला आले होते. बाबांना विचारलं, का हो बाबा, सुंदर व्यवस्थित वाटतंय तुम्हाला? हो. तब्येत बरी आहे? हो, आता क्लिअर झालं, पोटात दुखत नाही, काही नाही, काही अडचण नाही. त्यावेळेस आता विचारलं बाबांनी, का हो डॉक्टर साहेब, 8 दिवस मी तुमच्याकडे थांबलो, सुंदर ऑपरेशन केलं, काही बिल झालं असेल ते सांगा ना. डॉक्टर साहेबांनी विचारलं. डॉक्टर साहेबांनी ती असणारी यादीच काढून दिली. म्हटले, बघा हे असणार. मग ते बिल म्हटले 7 लाख रुपये झालं. 7 लाख बिल? हो, तुमचं ऑपरेशन मोठं होतं, 7 लाख झालं. अहो, योग होते तुमचे काहीतरी, वाचलात तुम्ही, नाही तर वाचणं अशक्य होतं, पण वाचलात तुम्ही. 7 लाख बिल झालं? हो, 7 लाख बिल झालं. वारकरी बाबा रडायला लागले. रडणारे बाबांना विचारलं डॉक्टर साहेबांनी, डॉक्टर बाबा, अहो रडायला काय झालं? बिल जास्त झालंय म्हणून रडताय का? अहो रडू नका बाबा, जास्त जर बिल झालं असेल तर 1,000 लाख मी माझ्याकडनं कमी करतो, 1 लाख कमी करतो, 6 लाखच द्या बाबा. त्यावेळेस वारकरी बाबांना सांगायला सुरुवात केलं. ते वाक्य फार सुंदर आहे बरं का, मला ते सांगायचं आहे आपल्याला. देव आपल्याकडे काहीच मागत नाही, याच्यावरती मी बोलतोय. हां, वारकरी बाबांना सांगितलं, हे बघा डॉक्टर साहेब, 7 लाख काय 8 लाख जरी बिल घेतलं असतं ना डॉक्टर साहेब, तरी सुद्धा मी द्यायला तयार होतो. मग डॉक्टर साहेबांनी विचारलं, बाबा जर बिलाची अडचण नाही तर तुम्ही काय रडताय बाबा? त्यावेळेस बाबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब फक्त 8 दिवस तुम्ही मला सांभाळलंय, त्याचं 7 लाख बिल झालंय. अहो, माझ्या परमात्म्याने मला 60 वर्षापर्यंत सांभाळलंय, अजून 1 रुपयाची पावती सुद्धा पाठवली नाही. हो डॉक्टर साहेब, 1 रुपयाची पावती सुद्धा पाठवली नाही. मला हे सांगायचं आहे, अरे देवाने आपल्याला सुंदर 3.5 हाताचा नरदे दिला, आणि ज्या देवाने आपल्याला नरदे दिला त्याच्याकरता वर्षातून आषाढी आणि कार्तिकी जर होत नसेल तर कशाला जीवन जगा? ही असणारी शेवटची पाळी आहे आणि शेवटचा जन्म असणारा माणसाचा आहे. कारण हा माणसाचा जन्म परत परत भेटत नाही. सुभाषितकार सुंदर वर्णन करताय, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम ना शरीर पुन्हा पुन्हा. माणसाला असणार म्हटले, पैसा सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये किती कमवला, आणि पैसा कमवल्याच्या नंतर एखाद्या कारणास्तव जर तो परत खर्च जर झाला तर परत माणसाने जर ठरवलं तर तितका असणारा पैसा मनुष्य कमवू शकतो. एखाद्याचाच असणारा जवळचा चांगला मित्र असेल, त्याने सोडून दिलं तर दुसरा मित्र सुद्धा माणसाला जोडता येतो. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या, भार्या म्हणजे पत्नी. एखाद्याची जर पत्नी जर मरण पावली तर त्याला पत्नी सुद्धा दुसरी करता येते. पुनर्भार्या पुनर्मही, मही म्हणजे जमीन. एखाद्याने जमीन घेतली, ती विकून टाकली, परत सुद्धा त्याला ती घेता येते. पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम ना शरीर पुन्हा पुन्हा. या गोष्टी आपल्याला परत 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 घेता येतील. मात्र सुंदर असणारा हा असणारा अनमोल नरदेव जर निघून गेला तर हा आपल्याला परत परत कमवता येत नाही. मग याच्यामध्ये असणारे अनेक जन्म आपल्याला घ्यावं लागत असतात. एवढे असणारे आयुष्य जात आहे पहा, एवढे असणारे संपूर्ण जन्म फिरून आल्याच्या नंतर मग सुंदर असणारी ही मानव योनी परत आपल्याला भेटत असते. त्याच्याकरता महाराज म्हणतात, सुंदर असणारी योनी तुम्हाला मिळाली आहे, ती असणारी मनुष्य योनी तुम्हाला प्राप्त झाली ना, मग या असणाऱ्या मनुष्य योनीमध्ये आल्याच्या नंतर एक चांगला विचार करा. आणि विचार करत असताना तासाला करू नका, तर आतापासून लगेच प्रत्येक क्षणाला करा. क्षणोक्षणी करावा विचार, तरावया पार भवसिंधू. महाराज म्हटले, हाच असणारा विचार तुम्ही प्रत्येक असणाऱ्या क्षणाला करा. या असणाऱ्या भवसिंधू नदीमधून तुम्हाला तरून जायचं आहे. ही सुद्धा एक नदीच आहे ना, भवसिंधू नदी आहे.
ही असणारी जीवनरूपी एक गंगाच आहे. या गंगेचा उगम असणाऱ्या जन्मामध्ये झालेला आहे. माणसाचा असणारा जन्म झाला की या असणाऱ्या नदीचा उगम झाला. जसं ती गंगा समुद्राला जाऊन मिळते ना, नाही का, तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. असणाऱ्या सगळ्या जशा गंगा एकत्र होत्या तशी असणारी ही जीवनरूपी गंगा आहे. या असणाऱ्या गंगेचा उगम जन्मापासून होतो आणि ही गंगा आता मृत्यूरूपी सागरापर्यंत येऊन मिळत असते. एकदा की असणाऱ्या ही गंगा मृत्यूरूपी सागराला येऊन मिळाली की या असणाऱ्या गंगेचा प्रवास पूर्ण झाला. पण असं आहे, गंगा म्हटलं की तिला दोन तट असतात ना, त्या पद्धतीने या असणाऱ्या जीवनरूपी गंगेला सुद्धा दोन तट आहेत. कोणते दोन तट आहे तू महाराज? महाराज म्हटले एक असणारा सुखाचा तट आहे आणि एक असणारा दुःखाचा तट आहे. माणूस असणारा जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला सुखाचा आणि दुःखाचा सामना करावाच लागतो. सुख आलं की सुखाच्या पाठीमागे लगेच दुःख दडलेलंच असतं. दुःखापर्यंत पोचलं की दुःख मात्र लगेच सुखापर्यंत आपल्याला पोहोचत असतं. तसं या असणाऱ्या जीवनरूपी गंगेचे दोन तट आहे. ही असणारी जीवनरूपी गंगेचा विचार करावा. तरावया पार भव सिंधू. महाराज, या असणारी नदी भव सिंधू आहे, ही असणारी तरुण जायची आहे. हे कळालं आम्हाला, का करायचं हो? महाराज म्हटले, खरं सांगू का, जो आपल्याला नरदे दिलाय ना, हा सडका आहे, कुचका आहे, जाणार आहे, नाशिवंत देह, जाणार सकळ आयुष्य. आपली सुंदर असणारी इच्छा असावी, मनोकामना असावी, नाही का. एक असणारे गुरुजी होते आणि त्या असणाऱ्या गुरुजींचा शिष्य होता. का हो गुरुजी, सुंदर जीवन जगताय तुम्ही, संन्यासी आहेत? हो म्हटले, संन्यासी आहे. बाल संन्यासी आहेत? हो. संन्यासाचा असणारा मुलगा, असणार संन्यासाचा असणारा शिष्य, सारखं ते गुरुजी त्या पोराला शिकवायचे. अरे बाळा, सुंदर असणारा वेदाचा अभ्यास दिला, गीतेची संहिता दिली, भागवताची संहिता दिली, सुंदर मुलगा शिकत होता. पण शिकणारे शिष्य सुद्धा कधी काय प्रश्न विचारत नाही, विचारतील सांगता येत नाही. संन्यासाला प्रश्न विचारला, का हो महाराज, तुम्ही मला एवढं शिकवलं, ज्ञान संपादन मी तुमच्याकडे केलं, विचारू नाही, पण एक गोष्ट विचारू का तुम्हाला? त्यावेळेस सांगायला सुरुवात केली. म्हटले, विचार ना. म्हटलं, खरं सांगू का महाराज, मला हे सांगायचं आहे, काळापर्यंत तावडीत जायपर्यंत आपली एखाद्या गोष्टीवरती निष्ठा असावी. गुरुजींना विचारलं, का हो गुरुजी, खरं सांगा. म्हटले, तुम्ही खरं सांगा, तुम्ही संन्यासी आहात का? आता गुरुजीला वाटलं काय सांगावं. गुरुजी म्हटले, याचं उत्तर मी आता देणार नाही, तुला अजून एका वर्षानं दे. तो मुलगा असणारा दररोज मनात विचार आणायचा, गुरुजीला विचारावं की नाही. पण गुरुजीचा 1 वर्षाचा वायदा झाला होता. 1 वर्ष आता पूर्ण झालं. परत असणाऱ्या संन्यासाकडे मुलगा गेला. मुलानं परत शिष्याला विचारलं, का गुरुजी, आठवतंय तुम्हाला? काय रे, 1 वर्षापूर्वीचा प्रश्न होता माझा. काय प्रश्न होता तुझ्याकडे? काही नाही, खरं सांगा, तुम्ही संन्यासी आहात का? गुरुने परत सांगितलं, बाबा, आज सुद्धा मी हे उत्तर देऊ शकत नाही, अजून 1 वर्षांनी. असे वर्ष करता करता आयुष्य म्हातारपर्यंत आलं, तरी सुद्धा शिष्याचा मात्र प्रश्न दडलेला होता. फार दिवसाचा प्रश्न होता, गुरुजी सांगा ना, तुम्ही खरंच संन्यासी आहात का? वर्ष निघून गेलं होतं, प्रत्येक वर्ष जात होतं. आता गुरुजीचे फक्त 6 महिने शिल्लक राहिले होते. आता गुरुजींना विचारलं, का हो गुरुजी, फार थकलात तुम्ही, आता तुमच्याकडनं चालणं होत नाही, तुमच्याकडनं मी ज्ञान संपादन केलं म्हणून तुम्हाला विचारतोय, सांगा ना गुरुजी, तुम्ही खरंच संन्यासी आहात का? गुरुजींनी सांगितलं, खरं सांगू का, अजून 6 महिन्याने हा प्रश्न तुला याचं उत्तर देईल. आता गुरुजी शेवटच्या म्हातारपणाच्या क्षणापर्यंत आहे. गुरुजी आता झोपलेले आहे, उठू सुद्धा शकत नाही, तरी सुद्धा शिष्या मात्र उशालाच आहे. शिष्याने तोच प्रश्न घेऊन बसला की, खरं सांगा गुरुजी, तुम्ही खरंच संन्यासी आहात का? त्यावेळेस आता गुरुजींनी सांगितलं, थांब, फक्त आता तुला अर्ध्या तासामध्ये सांगतो. त्यावेळेस विचारलंय, अर्धा तास झालाय, आता काही वेळामध्ये प्राण जाणार होता आणि आता प्राण जायला काळ जवळ आलेला होता. आता मात्र गुरुजीला काळ समोर दिसायला लागला आणि शिष्याचा प्रश्न सुद्धा फार दिवसाचा समोर होता. सांग, आता विचारला शिष्या, अरे काय प्रश्न आहे तुझा? त्यावेळेस असणारा गुरुजींना प्रश्न विचारला, खरं सांगा गुरुजी, तुम्ही खरंच संन्यासी आहात का? त्यावेळेस आता गुरुजींनी सांगितलं, हो बाळा, आता खरं सांगतो, मी खरंच आता संन्यासी आहे. मग गुरुजींनी प्रश्न असणार, त्या मुलाने प्रश्न विचारला, गुरुजी, मग तुम्ही जर खरंच संन्यासी होता तर सांगायला इतके दिवस का लावले? आता शेवटच्या क्षणामध्ये आहात, आता तुमचा प्राण जाणार आहे, इतक्या वेळापर्यंत का मला तुम्ही वेळ दिला, इतक्या असणाऱ्या टायमापर्यंत का वेळ लावला? त्यावेळेस आता गुरुजींनी सांगायला सुरुवात केली, खरं सांगू म्हटले, शेवटच्या क्षणापर्यंत माणसाची कधी वासना बदलेल, कधी निष्ठा बदलेल सांगता येत नाही. म्हणून आता मला मरायचं आहे ना, मी आता प्रामाणिकपणे सांगू शकतो, मी खरंच संन्यासी नाही.
माणसाची एखाद्या गोष्टीवरती निष्ठा असावी, पण कुठपर्यंत निष्ठा असावी? जोपर्यंत माणूस काळाच्या तावडीत जात नाही ना तोपर्यंत माणसाची निष्ठा असावी. निष्ठा निष्ठी नसावी, नाही का? निष्ठा असावी, एखादी माणसाची साधना असावी. महाराज म्हणले ना, एखाद्या जीवनामध्ये असा एखादा चांगला नियम करा की तो असणारा नियम प्रामाणिकपणे शेवटापर्यंत तुमचा सक्सेस होईल. ज्ञानोबराय म्हणतात ना, जे माणसं खरं तर जीवनात एखादा नियम करतच नाही ते असणारे प्राणी आहेत, नाही का? महाराज असा निश्चित एखादा चांगला नियम करावा. नित्य नियमनाने ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ, आणि ज्यांच्याजवळ नित्याने नियम असतो ना त्यांच्याजवळ महाराज म्हणतात लक्ष्मीचा वास असतो. म्हणून महाराज म्हणतात क्षणोक्षणाला विचार करा. महाराज क्षणोक्षणाला विचार करायचा आहे. हे असणारी बहुसिंधू नदी तरुण जाणार आहे, तरुण जायची आम्हाला कळालं आहे. हा नरदेव सुद्धा जाणार आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे धारण आहे, अपवित्र शरीर आहे. हे असणाऱ्या शरीराच्या ठिकाणी अनेक वासना आहेत, माहिती आहे आम्हाला. मग महाराज याच्यावरती एखादा चांगला उपाय नाही का? महाराज म्हटले हो आहे ना गड्या, याच्यावरती सुद्धा चांगला उपाय. तुम्हाला जर तुमच्या असणाऱ्या जीवनाचा यथार्थ उपाय जर करून घ्यायचा असेल, तुमच्या असणाऱ्या जीवनाची सार्थकता तुम्हाला जर करायची असेल, तुमच्या असणाऱ्या जीवनाचा उद्धार जर करायचा असेल, तर निश्चित एखाद्या सद्भाविकाची सत्संगतीची तुम्ही निश्चित आवड धरा आणि या परमार्थाची तातडी करा. अभंगाचं 3रं